नमस्कार, मी तेजल. आम्ही आमच्या अमरेंद्राला सुवर्णप्राशन देण्यासाठी बालेवाडी येथील डॉक्टर दीपाली बांबुरकर जे आयुर्वेदिक तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याच्यावर ते सुवर्णप्राशन कधी आहे, केव्हा आहे याची संपूर्ण माहिती आपल्याला देतात. तिथे आपल्याला अपॉइंटमेंट घ्यावी लागते. जर आपण सकाळची अपॉइंटमेंट घेतली तर त्यांच्या घरी आणि दुपारची अपॉइंटमेंट आणि संध्याकाळची अपॉइंटमेंट घेतली तर ते त्यांच्या क्लिनिकला त्या पेशंटना अटेंड करतात. तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी आम्हाला सुवर्णप्राशनची थोडक्यात माहिती दिली होती, जी तुम्हाला आपल्या ह्या व्हिडिओमध्ये दिसेल. आणि ह्याची संपूर्ण माहिती घेण्यासाठी आम्ही डॉक्टरांसोबत एक छोटासा क्वेश्चन आन्सर सेशन करणार आहोत. त्याची व्हिडिओसुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर लवकरच दिसेल. धन्यवाद. हे वचा म्हणजे वेखंड, त्याच्यानंतर आपण गिलॉय पण ऍड करतो. आता जसं वेदर ऑक्टोबर सुरू आहे, तर आता गरम जेव्हा होत असतं तर मग आपण गुळवेल सत्व कसं थंड असतं ना, सो मुलांना मग ते, पण मग सीझन आता सर्दी खोकला असेल तर कधीतरी थोडंसं सीतोपला ते चूर्ण वगैरे आपण ऍड करतो. सो सीझन वाईज म्हणजे बेसिकली तसं ते औषध सुवर्णभस्म, औषधींनी सिद्ध केलेलं तूप आणि प्युअर मध असं असतं. आणि जसं मुलांचं वयाप्रमाणे ते व्हॅरी करतं, म्हणजे छोटं बेबी आहे तर इतके ड्रॉप्स. पण काय आहे ना, बाहेर आता इतके ब्रँड झाले पण त्याच्यात आपल्याला माहित नाही. ह्याच्यात मेन इन्ग्रेडियंट जो आहे सुवर्णभस्म, ते प्रॉपरली शुद्ध केलेलं असायला पाहिजे. ते शुद्ध असणं फार गरजेचं आहे. मेन इफेक्ट त्याचा असतो. आणि पुष्य नक्षत्रावर आपण ह्याच्यासाठी देतो की ॲज पर आयुर्वेदा जे 16 संस्कार सांगितलेले आहेत, तर पुष्य म्हणजे पोषण करणारं, जे नरिश करतं. म्हणून आपण पुष्य नक्षत्राला प्रेफर करतो की त्या दिवशी दिला गेला. थँक्यू मॅम. थँक्यू.